मन धागा-धागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला भेटणार आहे, की आता सुधा ही घर सोडून गेल्यापासून आता सार्थकला आता सुधाशिवाय काही करमेना आणि तिची सारखी-सारखी त्याला आठवण येत असते आणि तो आता खूपच भावूकसुद्धा झालेला असतो. आता तो आदर्शबरोबर पोलीस स्टेशनमध्ये सुधाविषयी तक्रारसुद्धा नोंदवण्यासाठी गेलेला असतो. आता तिथे गेल्याच्यानंतर आता पोलिस आता त्याची सुधाची तक्रार घेतात. आता सार्थकाने आदर्श घरी आल्याच्यानंतर आता पोलिसांचा आदर्श सार्थकला फोन येतो आणि दिलेल्या पत्त्यावर त्याला यायला सांगतात. आता सार्थक आदर्श तिथे जाऊन पोहोचतो. तिथे एक डेड बॉडी ठेवलेली असते. आता डेड बॉडी बघून सार्थकच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते. कारण की त्याला असं वाटते जर ही आईची डेड बॉडी असली तर. पण आता डेड बॉडीची जेव्हा तपास करायला सांगतात तेव्हा त्या डेड बॉडीच्या हातावर एक नाव गोंदवलेलं असतं. आता सार्थकला हे कळते की हे त्याच्या आईचं नाव नाही आहे म्हणून, कारण की त्याच्या आईच्या हातावर असं काही गोंदवलेलं नसते. त्यामुळे आता सार्थकला हे विश्वास बसतो की ही माझ्या आईची डेड बॉडी नाही आहे म्हणून आता तो पोलिसांना सांगतो की ही माझ्या आईची डेड बॉडी नाही आहे म्हणून. आता सार्थक आणि आदर्श हा तिथून निघायला जातो आणि तो खूपच भावूक झालेला असतो. आता आदर्श त्याला दिलासा त्याला आता सार्थक आता आदर्शला मिठी मारतो आणि तो खूपच भावूक होतो. आता आदर्श त्याला खूप काही समजवत असतो. आता घरी येत असताना आता सार्थकची नजर एकदम जाते की सुधा एका एका चेअरवर बसलेली आहे म्हणून. तेव्हा आता चेअरवर बसल्यावर आता सुद्धा आता सार्थकला दिसते. आता सार्थक आता आदर्शला म्हणतो, "ते बघ आई तिथे बसलेली आहे म्हणून. आता तू सगळ्यांना कळवून दे घरी की आई मिळाली आहे म्हणून." तेव्हा आता आदर्श आता बाजूला जातो आणि सगळ्यांना फोन लावतो की आई मिळाली आहे म्हणून. आता सार्थक हा आईजवळ जातो आणि म्हणतो की "आई तू कुठे गेली होती आणि आम्ही तुला किती शोधत होतो." तेव्हा आता सुधा आता म्हणते की मला घरी बिलकुल यायचं नाही आहे. तेव्हा सार्थक आता म्हणतो तिला की आई तुला घरी यावंच लागेल म्हणून. तेव्हा आता सुधा आता म्हणते की मी एकच अटीवर घरी येणार आणि ती अट आता सुधा आता त्या सार्थकला सांगत असते. तेव्हा सार्थक म्हणतो की आई मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे. तेव्हा आता सुधा म्हणते की तू पूर्णपणे विचार करून घे की तुला माझी अट मान्य आहे की नाही म्हणून. तेव्हा सार्थक आता तिला म्हणत असतो की आई तू जे जे काही म्हणशील ते काही आता मी सर्व काही करायला तयार आहे, फक्त तू घरी चल. तेव्हा आता सुधा आता सार्थकला म्हणत असते की तुला त्या मुलीला म्हणजेच आनंदीला घरातून बाहेर काढावं लागेल आणि तिला तिच्या माहेरी नेऊन सोडावं लागेल. ही तुला जर अट माझी मान्य असेल तरच मी घरी यायला तयार आहे. तेव्हा आता सार्थक आता तो आपल्या आईला वचन देतो आणि म्हणतो की आई मला तुझ्या सगळ्या काही अटी मान्य आहे, फक्त तू घरी चल. आता तो वचन देतो आणि सुधाला घरी घेऊन येतो. आता घरी घेऊन आल्याच्या नंतर आता सगळेजण आता सुधाला बघितल्यानंतर सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. आता वृंदा सुधाच्या खांद्यावर मान ठेवते आणि म्हणते की तू कुठे गेलेली होती आणि आम्ही तुझी किती आठवण करत होतो. आता असे म्हणून सगळेजण भावूक झालेले असते. आता आकांक्षाला सुद्धा आईला बघून खूपच आनंद झालेला असतो. आता आनंदी सुद्धा आता सुधाजवळ येते आणि तिला म्हणते की आई तुम्ही कुठे गेलेल्या होत्या आणि घरातून निघाल्यापासून आम्हाला सुद्धा काही करमेना. तेव्हा आता सुधा आता आनंदीला म्हणत असते की तुझी हिंमतच कशी झाली माझ्यासमोर यायची. आणि सुधा आता सार्थकला म्हणत असते की सार्थक तू मला दिलेलं वचन तुला आठवण आहे की नाही आणि ते तुला वचन आता पूर्ण करावं लागेल. तेव्हा आता आनंदी आता सार्थककडेच बघत असते. तेव्हा आता सार्थक आता आईला म्हणत असतो की सार्थक आता आईला खूपच समजवण्याचा प्रयत्न करीत असते. पण आता सुधा काही समजेना. तेव्हा आता सुधा आता म्हणत असते की नाही तुला मला दिलेलं वचन हे तुला पूर्णच करावं लागेल. तेव्हा आता सार्थक आता ती त्याची मनातून इच्छा नसते सुद्धा तरी तो हो म्हणते आणि तो आनंदीला म्हणते की चला मिस आनंदी तुम्हाला मी घरी नेऊन सोडतो. तेव्हा आता आनंदी सार्थकला म्हणत असते की सर काय झालेलं आहे. तेव्हा आता सार्थक म्हणते मला काही ऐकायचं नाही आहे आणि चला मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो. तेव्हा आता आदर्श आता सार्थकला खूप समजवण्याचा प्रयत्न करीत असते आणि आकांक्षासुद्धा खूप समजवण्याचा प्रयत्न करीत असते. पण आता सार्थक काही समजेना आणि आता हे बघून तर वृंदा, शलाका आणि केदारला तर खूपच आनंद झालेला असतो. कारण की जे सार्थकने जे सुधाला वचन दिलेलं असते ते आता तो पूर्ण करायला जात असते. तर आता आनंदीला आता घरी नेऊन आता तो घरी नेऊन देतो आणि माहेरी गेल्याच्या नंतर आता इकडे अन्न आणि मालती आता आनंदी आणि सार्थकला दरवाजाच्या बाहेर बघून त्यांना खूप मोठा धक्काच लागतो आणि ते म्हणतात की जावई बापू तुम्ही इथे पुन्हा का बरं आलेले आहे आणि पुन्हा आमच्या घरी राहायला आले आहे का. तेव्हा आता सार्थक आता अण्णांना म्हणत असतो की नाही मी तुमची मुलगी तुमच्या स्वाधीन करायला इथे आलेलो आहे आणि आता ही आनंदी इथेच राहणार. तेव्हा आता हे ऐकून तर अण्णा आणि मालतींना खूप मोठा धक्काच लागतो. आता
धक्काच लागतो आणि आनंदीसुद्धा आता एकसारखी सार्थककडे बघतच राहते. तेव्हा त्यांना आता सार्थकला खूपच समजवण्याचा प्रयत्न करीत असतात. तेव्हा आता सार्थक काही समजेना आणि सार्थक तो तिथून निघून जात असतो. तेव्हा त्यांना आता सार्थकला खूप समजवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सार्थक हा काही थांबत नसतो. आता इकडे आनंदीसुद्धा आता इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आता घरी गेल्याच्यानंतर आता सार्थक आपल्या रूममध्ये जातो. आता रूममध्ये गेल्याच्यानंतर आता त्याला असं रूममध्ये गेल्याच्यानंतर त्याला आनंदीची खूप आठवण येत असते. कारण की आनंदीसोबत घालवलेले क्षण त्याच्या सारखे डोळ्यासमोर येत असते. तेव्हा त्याला रूममध्ये काही करमत नाही. तेव्हा तो आता आदर्शच्या रूममध्ये जातो आणि आदर्शला सर्व काही सांगतो. तेव्हा आता आदर्श म्हणतो की मला बिलकुल विश्वास पटेना की तू आनंदी वहिनीला घराच्या बाहेर काढलं. तेव्हा आता सार्थक आता सर्व काही आदर्शला सांगून देतो. तेव्हा आता आदर्श सार्थकला म्हणतो की तू आनंदी वहिनीला फोन लाव. तेव्हा आता सार्थक आता आनंदीला फोन लावते. आता आनंदी फोनवर खूपच रडत असते. आता हे सर्व काही बघून आता वृंदा आदर्शच्या रूमच्या बाहेरच असते आणि सगळं काही फोन स्पीकरवर असतो आणि सार्थकचे बोलणे आता सर्व काही वृंदा ऐकत असते. कारण की सार्थक आता आदर्शच्या रूममध्ये जाते. तेव्हा वृंदाने त्याला बघितलेलं असते, म्हणून ते आता त्या आदर्शच्या रूमच्याच बाहेर उभी असते. आता इकडे सगळं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर वृंदाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता आनंदीसुद्धा आता खूपच भावूक झालेली असते. आता सार्थक आता आनंदीला समजवण्याचा प्रयत्न करीत असतो. आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल मित्रांनो? आता सार्थकसुद्धा आनंदीसोबत आता तिच्या माहेरी जाऊन राहणार का, हे पाहणं आता रंजकच असणार आहे. की ती आनंदीला तो घरी घेऊन येणार, हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे. आणि सुधाला तो आता कसं समजवणार, आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा. मला धागा जोडते ना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.